आज फक्त मी शाखा भेटीसाठी आलेलो आहे। इथे येण्यापूर्वी 2 शाखांना भेटी दिल्या, एक धारावी आणि अणुशक्तीनगर, आणि मला आनंद झाला। जसा क्रिकेटची मॅच बघताना जागा सोडत नाही, कारण आपल्याला वाटतं सेंचुरी पूर्ण नाही होणार, तसं इकडे सेंचुरी तर आपण मारणारच आहोत। काही जणांना आता घाम फुटल्या म्हणून स्वतःच ओरडत सुटले 400 पार 400 पार, त्यांना अटके पार पाठवून द्यायचे। अबकी बार भाजपात तडी पार। पण आज तुम्ही सर्व इकडे शिवसैनिक जमल्यात, रोज शाखेमध्ये येता का? आणि उद्या पण मी आलो तर, परवाही आलो तर, रोज आलो तर नक्की? मग ठीक आहे, नाहीतर मला असं वाटलं मी येणार म्हणून जमलेत की काय। शाखेमधलं ते बघू का वही कोणाकोणाचे सह्या आहेत? ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि मी सगळ्या माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतोय। तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात। जे गद्दार होते, भेकड होते, ते निघून गेले, पण तुम्ही सगळं मर्द मावळे माझ्या सोबत आहात। प्रकाश, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो। सुप्रजा, तुला पण देतो। प्रमोद, तुम्ही आहात। किती जणांची नावं घेऊ? कारण प्रलोभनं सगळ्यांनाच दाखवली जातात। आताही काही जणांना प्रलोभनं दाखवली जात आहेत, आणि आता त्यांचे बुरके फाटतायत, ढोंग उघडी पडतायत। कारण ते जाताना आवई काय उठवली होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले। आता यांचे बाळासाहेबांचे विचार असे आहेत हे मला नव्हतं माहित। कारण जे जे आमदार आपली शिवसेना सोडून मेंढेंसोबत तिकडे दिल्लीश्वरांची लाचारी करायला गेले, त्यांना त्यांचा विकास निधी मिळाला। जे माजी नगरसेवक मेंढे सोबत गेले त्यांना विकास निधी मिळाला 5-5 कोटी, काही जणांना आमदारांना 30-30 कोटी। लवाद म्हणून जो एक लवाड बसला होता, त्याचं नाव घेण्याची गरज नाही, कारण त्याची ओळख आता लबाड अशी झालेली आहे। त्यांनी सुद्धा ज्या दिवशी विकास निधी पाहिजे म्हणून पत्र दिलं, त्याच दिवशी त्यांचा निधी मंजूर झाला। पण प्रकाश, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा विकास निधी जो आहे हा तात्पुरता आहे, आणि ही जी काही आपली संपत्ती आहे ही कायमची आहे। हे वैभव आपलं कायमचं आहे, ते तात्पुरतं आहे। म्हणजे त्यांचं वैभव हे खोक्यांपुरतं मर्यादित आहे, आणि माझं आणि आपलं सगळ्यांचं वैभव आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरलेलं आहे। हे आपलं वैभव आहे। मग एवढी लाचारी करतायत, आणि दुसरं कारभार पण जमत नाही। मी तुमच्या समोर येण्याच्या आधी अणुशक्तीनगरला जे बोलत होतो 2 मिनिटं, तेव्हा मी आज सकाळची माझी जी पत्रकार परिषद झाली, तुम्ही पाहिली असाल नसाल कल्पना नाही मला, पाहिली ना? का घेतली पत्रकार परिषद? कारण 1-2 दिवसापूर्वी आपला एक तरुणाबाण कार्यकर्ता, त्याची हत्या झाली, अभिषेक घोसाळकर। त्याच्या आधी गेल्या आठवड्यामध्ये 8-10 दिवसापूर्वी भाजपच्याच आमदाराने गणपत गायकवाड भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला। मी आता सिंधुदुर्गाचा दौरा करून आलो, रत्नागिरीमध्ये होतो, तेव्हा एक होर्डिंग बघितलं, भाजपचा एक माजी आमदार नमस्कार करून फोटो, आनंद संकल्प सिद्धीचा आणि आरंभ रामराज्याचा। हे यांचं रामराज्य। खुनाखुनी चालले, गुंडागर्दी चालले, कोणाचं पायपोस कोणात नाही, कोण कोणाबरोबर आहे तेच कळत नाही। अजूनही देवेंद्र फडणवीसना कळत नाही त्यांच्यासोबत कोण लोक आहेत की नाही। आणि असा गृहमंत्री आपल्याला लाभल्यानंतर शेवटी दाद मागायची कोणाकडे? आमच्या घोसाळकरची का तरण्या चांगल्या कार्यकर्त्याची, आणि आता फडणवीस म्हणतात त्यांचे काय संबंध होते काय? कसले संबंध? अहो, त्याचा फोटो ज्यांनी त्याची हत्या केली त्या गुंडाचा फोटो हा राजभवन मधला आपल्याकडचे जे अति कर्तव्यदक्ष आगाऊ कोश्यारी जे होते ते त्याचा सत्कार करतानाच फोटो आहे। मग धागे दोरे कोणाबरोबर जोडले, संबंध कोणाबरोबर आहेत, मग तो फोटो घ्या आणि त्या फोटोमध्ये त्याचा सत्कार करताना ज्या ज्या व्यक्ती दिसत आहेत त्यांचे सगळ्यांचे कोणाकोणाचे संबंध ते काढा। पण दाद मागितल्यानंतर फडणवीस सांगतात, आपण काय म्हणतो की एवढी सगळी गुंडागर्दी चालले, गुंडाराज आहे। काही दिवसांपूर्वी म्हणजे झालं एक जवळपास 7-8 महिने झाले, ठाण्यामध्ये
आपल्या एका महिला कार्यकर्तीवरती मिंद्यांच्या महिला गुंडांनी हल्ला केला होता. शिंदे त्यांचं नाव. आणि ती त्याला हात जोडून सांगत होती की ती उपचार घेते, मातृत्वासाठी उपचार घेते, मारू नका. तरी तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या. आपण मोर्चा काढला, कोणावरही गुन्हा दाखल नाही. भाजपच्या आमदारावरती पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्यावरती म्हणजे मिंदेच्या एका चमच्यावरती गोळीबार करण्याची वेळ येते. म्हणजे देवेंद्रजी तुम्ही तुमच्या आमदारांनाही न्याय देऊ शकत नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण त्यांचा राजीनामा नाही मागायचं तर काय, त्यांच्याकडे मागायचं तरी काय. आणि मी यापूर्वी सुद्धा बोललो होतो. आता मलाच लाज वाटते की अरे मी किती सौम्य शब्द त्यांच्यासाठी वापरले होते. मी फडतूस बोललो होतो, किती सौम्य शब्द आहे, कलंक बोललो, काहीच नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी बोलायला पाहिजे. पण आता मला असं वाटतं की बहुतेक त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. कारण त्यांना असं वाटलं होतं म्हणजे आता प्रत्येकाची नावं तुम्हीच ठेवलेली आहेत. त्यांना म्हणते देवेंद्रचं नाव घेतलं, तुम्ही काय बोलता? टरबूज बोलला तुम्ही, मी नाही बोललो. ते मुख्यमंत्री होते तेव्हा काय होते? साईज. आता काय बोललात? आणि पुन्हा येऊन आता टरबूजच झाली चिराट. हे त्यांना आता परवडत नाहीये. मग त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरती परिणाम झालाय, गेट वेल सून. उद्धव ठाकरे म्हणजे मी. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला गेट वेल सून म्हणताय, पण संपूर्ण महाराष्ट्राची जनता म्हणते देवेंद्र गेट आउट सून, गेट आउट. तुमच्या एवढा नालायक निर्दयी गृहमंत्री आम्ही आजपर्यंत कधी पाहिला नव्हता. अरे आमच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे दाद मागतोय आणि तुम्ही सांगताय की उद्या गाडी खाली कुत्रा आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल. अरे त्याच कुत्र्याच्या गाडीत तुम्हाला टाकून आम्ही उद्या नेणार आहोत पांजरपोळामध्ये. तुम्हाला ही जनता म्हणजे काय, कुत्रा सुद्धा इमानी असतो. कुत्रा माझा आवडता प्राणी आहे म्हणून मी कुत्र्याचा अपमान नाही करणार, कारण कुत्रा कधी इमान सोडत नाही. हे लांडगे आहेत, लांडगे, लबाड लांडग. पण तुमच्या लेखी हे सगळे माझे काय रक्ता मांसाचे जिवंत माणसं आहेत, यांची आणि प्राण्यांची तुम्ही तुलना करता. मोदी सुद्धा हेच बोलले होते ज्या वेळेला तिकडे दंगली झाले होते तेव्हा. ते काय बोलले होते? कुत्ते का पिल्लू, म्हणजे ते पण बोलले होते. तीच परंपरा तुम्ही चालवता. मग कशाला तुम्ही म्हणताय सबका साथ सबका विकास? म्हणजे निवडणुका आल्यानंतर सगळ्यांची साथ पाहिजे, सगळ्यांची मतं पाहिजेत. आणि निवडून आल्यानंतर फक्त त्यांच्या दोस्तांचा विकास, अडाणीचा विकास. त्या धारावीमध्ये मी गेलो होतो, संपूर्ण धारावी त्याच्या घशात घातले. घशात. म्हणजे धारावीकरांना तिकडे घरं मिळतील की नाही अशी शंका आहे. कारण त्यांना ते जे काय त्याला काय म्हणतात ट्रान्झिट कॅम्प, तो ट्रान्झिट कॅम्प म्हणजे हे तुम्हाला सांगायला पाहिजे. विषय धारावीचा असला तरी आपल्या मुंबईवरती त्याचा परिणाम होणार आहे. आपण आपली जेव्हा सत्ता होती तेव्हा मेट्रोसाठी आपण कोणती जागा मागत होतो? कांजूरमार्ग. तिकडे सुद्धा मिठागर आहे. पण यांनी त्याच्यासाठी आपल्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले, अडवून ठेवली, नाही देत जागा. आणि आपलं सरकार पाडल्यानंतर आरे तर बळकावलीच, कांजूर मार्ग पण घेतला. पण अख्खं मिठागर जे मुलुंडच्या इथे आहे ते मिठागरच्या मिठागर हे अडाणीच्या घशात घातले. एवढं मीठ सगळं कसा पचवणार देव जाणे. पण अख्खं मिठागर त्याच्या घशात. मग आता सांगा, ही धारावीची जी आपली माणसं आहेत पिढ्यानपिढ्या राहतात, ते एकदा तिकडे मिठागरात गेल्यानंतर पुन्हा ते धारावीमध्ये येऊ शकतील अडाणीच्या काळात? हे संपूर्ण त्याच्या एकट्याच्या घशात घालण्यासाठी चालले. म्हणजे धारावीचा विकास करताना धारावी तर अडाणीच्या घशात घातलीच. आता वांद्रे रेक्लेमेशन साठी जी काही टेंडर काढलेत ते सुद्धा आज लिहून ठेवा, हे सुद्धा अडाणीला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सब भूमी गोपाल की असं जे काही होतं तसं तर सब भूमी अडाणी की. बरं विकास काय करतात? जो विकास कामांचा तुम्हाला मी एक आढावा दिला की तिकडे गेल्यानंतर विकास निधी दिला जातो आणि महापालिकेच्या तिजोरीतनं तो दिला जातोय. आजपर्यंत मला नाही वाटत की राज्य सरकारने आपल्या आमदारांना किंवा खासदारांना महापालिकेच्या तिजोरीतून त्यांना विकास निधी दिला. हे देत आहेत, हे मुंबई लुटताय. आणि आपण जो आपल्या कष्टाने कोस्टल रोड पूर्ण करतोय, अजून पूर्ण होत नाही, तो झालेला नाही, त्याला काही काळ लागणार. पण आता निवडणुकीनंतर हे पंतप्रधान नसतात. मग अर्धवट का होईना कामाचं लोकार्पण करायचं आणि पुन्हा त्याच्यावर चालत चालत फोटो काढायचा, जणू काही यांनीच केलं. तुम्ही नाही केलं मोदीजी. हा कोस्टल रोड माझ्या मुंबईकराच्या खामाच्या पैशातनं मुंबई महापालिकेने केलेला तो रोड आहे. तुम्ही श्रेय जरूर घ्या, आम्हाला पोटदुखी नाहीये, तुम्ही श्रेय जरूर घ्या. पण हा तुम्ही केलेला नाही, तुमचा एक पैशाचा तिकडे संबंध नाहीये. तुमचा फोटो तुम्ही लावणार असाल जरूर लावा,
पण निवडणूक तोंडावर आहे म्हणून जसं राम मंदिराचं घाईघाईने तुम्ही लोकार्पण केलं, तसं माझ्या मुंबईकरांच्या स्वप्नाचं लोकार्पण तुम्ही करताय. देशाचे पंतप्रधान म्हणून तुमचं स्वागत जरूर आहे, पण गेल्या वर्षी तुम्ही जी मुंबईकरांच्या रस्त्यांची भूमिपूजन केली होती त्यापैकी किती रस्त्यांची कामं पूर्ण झाली आणि किती रस्त्यांची कामं सुरू झाली हे तर तपासा. जो घोटाळा आपण बाहेर काढला आदित्यने त्याच्या विरुद्ध एक आवाज उठवल्यानंतर मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा त्यांनी टेंडर काढले, तिसऱ्यांदा, म्हणजे टेंडर मागून टेंडर, अजून कामाचा पत्ताच नाही. म्हणजे काय नारळ फोडले त्याचं काय खोबऱ्याचं तुम्ही प्रसाद करून वाटते? पंतप्रधान जे नारळ फोडून गेले त्या खोबऱ्याचं झालं काय? खोबरं खाल्लं कोणी? मलिदा खाते कोण? त्याचा काही विचार नाही करायचा. पण माझी मुंबई जी आहे, होय मी म्हणतो माझी मुंबई आणि माझा महाराष्ट्र हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपला महाराष्ट्र आहे, आपली मुंबई आहे आणि आपली मुंबई हे लुटतायत, आपला महाराष्ट्र हे लुटतायत. संपूर्णपणे हा जो काही पैसा हा अडाणीच्या खिशात जाणार आहे. मुंबईचे उद्योग धंदे, डायमंड मार्केट हे गुजरातला नेलं. महाराष्ट्रात येऊ शकणारे जे काही उद्योगधंदे होते हे गुजरातला नेले. फिल्म फेअर अवॉर्डचं फंक्शन सुद्धा गुजरातला नेलं. क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा गुजरातला गेली आणि हरले. नसती नेले आणि मुंबईत झाली असते तर नक्की पनवती लागली नसती, आपण जिंकलो असतो. हे सगळ्यांचा आत्मविश्वास आहे, माझा एकट्याचा नाही. आता परत 19 तारखेला येत आहेत ते कोस्टल रोडचं उद्घाटन करायला आणि मला वाटतं शिवनेरीला जाणार. राम मंदिराच्या वेळेला आपण स्वागत केलं आणि काळाराम मंदिरात जातो म्हटल्यानंतर आपल्या आधी हे काळाराम मंदिरात गेले. नाही असं मी नाही बोलणार, असं नाही मी बोलणार, कारण अजून ते पंतप्रधान आहेत त्याच्यामुळे अजून असं मी नाही बोलणार. पण आपल्या आधी काळाराम मंदिरात मध्ये सिंधुदुर्गात जाऊन आले. सिंधुदुर्गात गेले, नौदल दिन साजरा केला. अभिमान आहे आपल्या देशाची जी काही नौसेना आहे आणि आपल्या देशात पहिला प्रथम आरमार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलं, याचा अभिमान आहे आम्हाला. आणि म्हणून त्यांनी सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावरती नौदल दिन साजरा केला आणि देशाची शक्ती दाखवली. मोदींची शक्ती नाही, ही माझ्या भारत मातेची, माझ्या भारताची, माझ्या देशाची ती शक्ती आहे. एकट्या मोदींची शक्ती ती नाहीये. सिंधुदुर्गात गेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बळे एक लोकार्पण केलं. पण संपूर्ण जगात जे एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे सिंधुदुर्गात, त्या किल्ल्यात जाऊन छत्रपतींसमोर नतमस्तक झाले नाही, ही त्यांची मस्ती. बरं गेले ते गेले, मला असं वाटलं होतं की कोकणासाठी काहीतरी देऊन जातील, दिलं काहीच नाही. पण उलट पाणबुडी पर्यटन प्रकल्प पण घेऊन गेले. आता मला धास्ती हीच वाटते की जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतील घेऊन गुजरातला काय जातात, तो सुद्धा गुजरातला नेला त्यांनी प्रकल्प. म्हणजे निवडणुका आल्यानंतर मेरे प्यारे देशवासियों, मेरे भाई और बहनों, मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही, गुजरातच्या विरोधात नाही. मी मागे सुद्धा बोललो होतो की गुजरातला जेव्हा भुजचा भूकंप झाला होता त्याही वेळेला शिवसैनिक धावून तिकडे गेले होते. खूप वर्षांपूर्वी एक धरण फुटलं होतं, पूर आलेला, त्याही वेळेला तिकडे शिवसैनिक धावून गेले होते. अगदी स्वतः मोदी हे नर्मदा सरोवराच्या वेळेला उपोषणाला बसले होते, तेव्हा सुद्धा मला माननीय बाळासाहेबांनी तिकडे पाठवलं होतं की उद्धव तू जा आणि मोदींना सांग माझा आशीर्वाद तुम्हाला आहे म्हणून. आम्ही गुजरातच्या विरोधात नाही, गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण तुम्ही कळत न कळत गुजरात विरुद्ध संपूर्ण देश असं जे काही चित्र निर्माण करताय मोदी जे घातक आहे. आज सुद्धा मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात गुजराती कुटुंबाच्या कुटुंब पिढ्याने पिढ्या राहत आहेत, ते आमचे. पण तुम्ही आमच्या एकोप्यामध्ये, आमच्या एकजुटीमध्ये महाराष्ट्र द्वेषाचं मीठ टाकू नका, विष घालू नका. तुम्ही हा महाराष्ट्र हा लढणार आहे, अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध लढणार आहे. आणि मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा गद्दारी झाली नव्हती असं नाही, गद्दारी झाली होती. पण तेव्हा सुद्धा महाराजांनी जे केलं तेच आपण करू आणि आपल्याला करावंच लागेल. गद्दारांना टकमक टोके दाखवावंच लागेल, दाखवावंच लागेल. आणि दिल्लीत पुन्हा हे काही येत नाहीच. पण दिल्लीत कोणी असलं तरी त्यांच्या समोर माना झुकवणारा नाही, तर ताठ मानेने, जसं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला ताठ मानेने उभे राहिले होते, औरंगजेबासमोर झुकले नव्हते. त्या बाण्याने उभा राहणारा आपला खासदार असला पाहिजे. जो निवडून दिला होता तो गद्दार निघाला नाही, काढायचं म्हणजे पुन्हा गद्दारीतला ग इथे कोणी उच्चारता कामा नये. आणि मला खात्री आहे की तुम्ही रोज जर का शाखेमध्ये येऊन आतापासून घराघरामध्ये जाऊन जर का जागृती केली तर मला नाही वाटत भाजपा 400 कशाला 40 पण येणार नाहीत भाजपची. आणि ही जबाबदारी आपल्या महाराष्ट्राची.
आणि मला खरंच आनंद वाटला की नुसती शाखा भेट म्हटल्यानंतर एवढे सगळेजण तुम्ही जमलात. मला खात्री आहे की इथे निवडणुकीच्या प्रचाराची सभा घ्यायला मला येण्याची आवश्यकता वाटणार नाही आणि येईन तो लोकसभेच्या विजयाचा गुलालाच उधळायला येईन ही खात्री बाळगतो. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.